आमच्यातला अंतरपाठ फडणवीस यांनी दूर केला. आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत. उद्धव आणि मला एकत्र करणं बाळासाहेबांना जमलं नाही, पण हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे करून दाखवलं. राज ठाकरे यांचा खोचक टोला. युती आणि आघाडी होत राहील, मात्र मराठीवर तडजोड होणार नाही. राज ठाकरे यांचा सरकारला इशारा. मराठीसाठीची एकजूट कायम ठेवा. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया. राज ठाकरे यांचं आवाहन. शिंदेच्या जय गुजरातवरून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. गद्दार बोलला, उठेगा नाही साला. एकनाथ शिंदे यांची नक्कल करत टीका. सत्तेसाठी ठाकरेंची लाचारी आणि मळमळ दिसली. एकनाथ शिंदे यांचा टोला. फायर की फ्लॉवर हे येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. शिंदे यांचं ठाकरेंना उत्तर. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी शाळेमध्ये शिकले, त्यांच्या मराठी प्रेमावर आता शंका घेणार. राज ठाकरे यांचा सवाल. आदित्य आणि अमित ठाकरेंना इंग्रजी शाळेत शिकवल्याच्या विरोधकांच्या टीकेला राज ठाकरे यांचं सडेतोड उत्तर. ठाकरेंच्या मेळाव्यात नुसत्या रुदाली झाल्या आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता हा मेळावा. देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निशाणा. मराठीचा अपमान कराल, महाराष्ट्रात नाटकं कराल तर कानाखाली जाळ काढणारच. राज ठाकरे यांचा इशारा. मारल्यावर व्हिडिओ काढू नका. मनसैनिकांना सूचना. मराठीसाठी न्याय मागणं ही जर गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान. ठाकरे एकत्र आले ते ठीक, पण यांच्यातील नवरा कोण, नवरी कोण? नितेश राणे यांचा खोचक सवाल. महापालिका आम्हीच जिंकणार. ठाकरेंना टोला. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीनं मराठी माणूस सुखावला. राज यांच्या पाठीवर उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप मारली. भाषणात एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख. राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य तर उद्धव काका यांच्याजवळ अमित ठाकरे. सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका. दोनही भाषांना हाताला धरून एकमेकांजवळ आणलं. विजयी मेळावा संपल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांचं एकत्र फोटो सेशन. आदित्य आणि अमित ठाकरेंची खास गळाभेट. एकाच फ्रेममध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी. वरईतील NSCI डोमच्या आतमध्ये आणि बाहेर तोबा गर्दी. मराठी जनांसह सेलिब्रिटींचीही उपस्थिती. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची उपस्थिती. क्रोमेट प्रकाश रेड्डी यांच्यासह डाव्या पक्षाचे नेते, शिक्षक आणि पालक संघटना प्रतिनिधींची सुद्धा हजेरी. मराठी बोलणार नाही अशी मुजोर भूमिका घेणारा उद्योजक सुशील केडिया अखेर नरमला. मनसैनिकांकडून केडियाच्या कार्यालयाची तोडफोड. मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांची माफी मागितली. अजित पवार यांनी शब्द खरा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव साखर कारखान्याचे नवे चेअरमन, तर संगीता कोकरे यांची व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती. तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला डॉक्टरांसमोरच हृदयविकाराचा झटका. डॉक्टरांनी CPR देऊन रुग्णाचा वाचवला जीव. गोंदिया जिल्ह्यातली घटना. सांगलीच्या चांदोली धरणाचे 4ही वक्राकार दरवाजे उघडले. 4500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबियांसह वारीत सहभागी. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात वारकऱ्यांसोबत फडणवीसांनी खेळली फुगडी. पंढरपुरात वैष्णवांचा मेळा. जवळपास 20 लाख वारकरी विठूनगरीत दाखल. चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मांदियाळी.